नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण जे पेपरला विचारले गेलेले प्रश्न आहे ते आपण सर्व बघणार आहोत. PYQ ज्याला आपण म्हणतो, बरोबर ना. हे प्रश्न येतात पेपरला. आता जो पेपर झालाय त्यावर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर जे विचारलेले प्रश्न आहेत ते आमच्यासाठी घ्या, तर ते आपण सुरू केले. बघा, पहिला प्रश्न काय, तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हणतात. म्हणजे काय ना, ज्या व्यंजनाचा उच्चार करायचा आहे आणि तो करत असताना हवा अधिक प्रमाणामध्ये वापरली जाणार आहे, तर त्याला काय म्हणायचं. संयुक्त व्यंजन म्हणायचं. त्यानंतर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, महाप्राण व्यंजन, कठी व्यंजन. कठी म्हणजे इथं कठोर पाहिजे होतं, आणि अल्पप्राण व्यंजन. ठीक आहे ना. तर याचं योग्य उत्तर काय, महाप्राण व्यंजन. योग्य उत्तर काय, महाप्राण. एकूण महाप्राण व्यंजन किती आहे, एकूण 14 महाप्राण आहे. आणि आपल्याला विचारलं अल्पप्राण किती, अल्पप्राण तर किती सांगायचे, 20 सांगायचे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. खालील मन पूर्ण करा. अन्नछत्री जेवण म्हणजे काय होतं, म्हणजे पुढची करायची तुम्हाला. अन्नछत्री जेवण म्हणजे काय, पीठ मागणे, त्यात मीठ मागणे, पीठ मागणे, पाणी मागणे आणि मिरपूड मागणे. तर अन्नछत्री जेवण म्हणजे काय असतं, तर मिरपूड मागणे. मिरपूड मागणे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, दुसऱ्याकडून फुकट मदत किंवा उपकार घेतल्यावरही अधिक चैनीच्या किंवा अनावश्यक वस्तूंची मागणी करणे. उदाहरणार्थ, एखाद्या गरजूला मोफत जेवण दिले असताना त्याने चटणी मिठाऐवजी महागाची मिरपूड मागणे, म्हणजे कृतज्ञता न दाखवता उद्धटपणे अधिकची मागणी करणे. याला म्हणायचं मिरपूड मागणे. याचा अर्थ असा होतो, अन्नछत्री जेवण करायचं आणि वरून काय मागायचं, मिरपूड मागायची. ठीक आहे ना. पुढचा प्रश्न, जा ये कर उठ बस या मराठी भाषेतील मूळ धातूंना काय म्हणतात. जे आपण 1000 मराठी व्याकरणाची PDF दिली होती बघा विद्यार्थी मित्रांना, त्याच्यामध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे. असे बरेचसे प्रश्न घेतले, ते काय आता जशात तसे आलेले, पण आपल्याला बाव करायला आवडत नाही. ते येणारच होते हे आपल्याला माहिती होतं, कारण मराठी व्याकरण कधी बदलत नाही. त्याच्यामुळे मी घेतले म्हणून आले असं काही नाही, फक्त तेवढा आपला अभ्यास असावा. तर याचं योग्य उत्तर काय, सिद्ध धातू म्हणतात त्याला. जा ये कर उठ बस या मराठीतील जे मूळ धातू असतात, ज्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागत नाही, अशा शब्दांना काय म्हणायचं, सिद्ध धातू म्हणायचं. सिद्ध धातू. पुढे, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं. त्याच्यामध्ये फक्त काळाचा बोध होणार आहे, त्याला आज्ञार्थ म्हणतो का, नाही. आज्ञार्थ म्हणजे काय असतं, आज्ञा करणे. आज्ञार्थ म्हणजे काय असतं, आज्ञा करणे. स्वार्थी म्हणजे काळाचा बोध. स्वार्थी म्हणजे काय असतो, तर काळाचा बोध करणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. विद्यार्थीला काय असतं, क्रियापदाला वा, वी, वेचे प्रत्यय लागतात. संकेतार्थाला काय लागतं, जरतर. संकेतार्थाला जरतर. पुढे, सांप्रत क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. कालदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्यदर्शक आणि प्रकारदर्शक. तर सांप्रत हे जे आहे याचं योग्य उत्तर काय असणार आहे, कालदर्शक मध्ये वापरलं जातं. सांप्रत हे जे क्रियाविशेषण आहे हे कोणत्या प्रकारामध्ये, तर कालदर्शक मध्ये. मी जेव्हा लेक्चर घेतलं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं, क्रियाविशेषणामधले जे उपप्रकार आहे त्या उपप्रकारांमधले शब्द करून जा, कारण त्याच्यातला प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. पुढे बघा, सांप्रत या शब्दाचा अर्थ सध्या किंवा यावेळी असा होतो. सध्या किंवा यावेळी त्या क्रियाविशेषण अव्ययातून क्रियेच्या वेळेचा बोध होतो त्यांना कालदर्शक किंवा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, आता, सध्या, सांप्रत, तूर्त, उद्या, परवा इत्यादी. उदाहरणार्थ काय, आता, सध्या, सांप्रत, तूर्त, उद्या, परवा इत्यादी. आता बघा, पुढील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखायचा आपल्याला. मंडळ, शेत, पाखरू आणि पाणी. आपल्याला काय म्हटले, अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी. आता बघा, आपण इथं लिहूया एक वचन, लिहूया अनेक वचन. अनेक वचन म्हणजे आपल्याला सोपं जाईल. मंडळ, एक मंडळ, अनेक मंडळे. अनेक वचनी पाहिजे ना, मग हा नाही येणार. एक शेत, अनेक शेते येईल का, आपण नाही येणार. त्यानंतर एक पाखरू, एक पाखरू, अनेक पाखरे, अनेक पाखरे हा येईल का, नाही येणार. परंतु एक पाणी, पदार्थवाचक पदार्थांचं अनेक वचन होत नाही. पाण्याचं अनेक वचन काय झालं, पाणीच राहिलं, म्हणजे एक वचन पण तोच आणि अनेक वचन पण तोच. म्हणून पर्याय क्रमांक 4.
जे पदार्थवाचक असताना त्याच रूपामध्ये राहतात. जसं की दहीचं अनेक वचन दहीच येणार आहे, लोणीचं अनेक वचन हे लोणीचे येणार आहे. म्हणून त्याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. कारण ही जी तिघ आहे हे तिघ पण काय तर एक वचनी. मंडळ, शेत, पाखरू एक वचने, पाणी असा आहे की जो एक वचन पण आहे आणि अनेक वचन पण आहे. मग आता इथं अनेक वचन म्हणून त्यांनी वापरलेलं आहे. बघा, मंडळचं मंडळे, शेतचं शेते, पाखरूचं पाखरे, पाणीचं पाणी. पुढे खालील वाक्यातील विभक्ती ओळखा. रामा पाण्यान, रामा पाण्यान. द्वितीया, चतुर्थी, पंचमी, संबोधन. द्वितीयाचे प्रत्यय आहे सलाते, सलाते, सलानाते. चतुर्थीचे आहे सेमे, सलाते, सलानाते. पंचमीचे आहे ऊन, ऊन. आणि संबोधन आहे अनेक वचनी नो. संबोधन काय तर अनेक वचनी नो. मग इथं काय म्हटले? रामा पाण्यान म्हणजे संबोधन मध्ये नो येतो आणि आणखीन एक प्रकार येतो, याच्यामध्ये हाक मारली जाते. आता नो आलाय का? नाही आलेला आहे, नो नाही, पण हाक मारली ना. इथं काय केलं? हाक मारली. आणि हे तिघांचे प्रत्यय आहे का? नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. संबोधन म्हणजे काय तर अनेक वचनी नो, नाहीतर काय असतं? हाक मारली. मग रामा पाण्यान, रामाला आवाज दिलेला आहे. ठीक आहे. पुढे 14वे रत्न दाखवणे, श्रीमंती दाखवणे, मौज मजा करणे, मार देणे आणि शक्तीचे प्रदर्शन करणे. तर 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय करणे? मार देणे. म्हणजेच काय करणे तर मार देणे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे ही लाख्यात वरून कोणत्या काळाचा बोध होतो? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ. आपल्याला काय म्हटलंय? दीर्घई लाख्यात म्हणलेलं आहे, दीर्घई लाख्यात म्हणलंय. याच्यावरून कशाचा बोध होतो? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ. तर याचा भविष्य काळाचा बोध होतो. पर्याय क्रमांक 3. बघा इथं दिलेले तुम्हाला भूतकाळ वर्तमान काळ आहे. वर्तमान काळ प्रथम ताख्यात आहे. भूतकाळ दिलाय भूतकाळ, भूतकाळामध्ये लाख्यात आहे. रीती भूतकाळ दिलाय रीती भूतकाळ. दीर्घई आख्यात दिले तुम्हाला, दीर्घई आख्यात. भविष्यकाळ म्हणले, भविष्यकाळ ईल आख्यात म्हणले. भविष्यकाळ काय म्हणले? ईल आख्यात म्हणलेले. ओके ना. मग बघा ईल आख्यात म्हणले की नाही आपल्याला, त्यानुसार बघायचं आपल्याला. मग कोणता येणार आहे? हाच येणार आहे, भविष्यकाळ. आज्ञार्थ म्हणले तुम्हाला, आज्ञार्थ दीर्घ आख्यात म्हणले, विद्यार्थ वाक्यात आणि संकेतार्थ द्वितीय ताख्यात. संकेतार्थ काय तर द्वितीय ताख्यात. यानुसार याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 भविष्यकाळ. पुढे खग या शब्दाचा समानार्थी. खग म्हणजे काय? खग म्हणजे काय? आकाशात, आकाशात गमन करणारा, गमन करणारा. मग ज्यावेळी विग्रह करताना नारा प्रत्यय लागतो त्यावेळी त्याला आपण कोणता समास म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. मग आता इथं समास आहे का उपपद? नाही, पण तत्पुरुष आहे की नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2. अव्ययभाव सांगितलंय तुम्हाला. आ यथा प्रति, हर, बर, दर, बे, बिन, गैर, बेला. मराठी मधला ओ तो तर नाहीच आहे. द्वंद्व पण नाही, दोन्ही पदे महत्वाचे. बहुर्य म्हणजे दोन्ही महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो, तो पण नाहीये. म्हणून योग्य उत्तर काय येणार आहे? तत्पुरुष समास. बघा खग या शब्दाचा विग्रह असा होतो, ख आकाशात गमन करणारा. उपपद तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पदे धातू साधित कृदंत असते आणि त्याचा स्वतंत्रपणे शब्द म्हणून वापर करता येत नाही. स्वतंत्रपणे वापर करता येतो का? नाही करता येत. त्याला उपपद तत्पुरुष किंवा कुंभकार तत्पुरुष समास म्हणतात. येथे गमन करणे या धातूपासून बनलेले रूप आहे, ज्याचा अर्थ जाणारा असा होतो. उदाहरणार्थ पंकज चिखला जन्मणारे, जलद जल देणारे आणि ग्रंथकार. ग्रंथकार म्हणजे काय तर ग्रंथ करणारा. ग्रंथकार म्हणजे काय तर ग्रंथ करणारा. ओके. पुढे खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. शिपाई, नदी, घाम आणि वृक्ष. तर बघा तद्भव शब्द म्हणले की नाही, तद्भव आहे तुमचा घाम आहे. तद्भव म्हणजे काय तर तत्सम भाषेमधनं जेव्हा तद्भव संस्कृत मधून जेव्हा बदल होतो मराठीत येताना त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? तद्भव म्हणायचं. म्हणजे ते काय असतं ना, मूळचे संस्कृत असं म्हणजे तत्सम राहता, मराठीत येताना बदल होतो. बदल झाला की त्याला तुम्ही काय म्हणणार? तद्भव म्हणणार. वृक्ष काय तर वृक्ष तत्सम. नदी देखील काय तर तत्सम. शिपाई पुढे घेणार आहे, आपण विचारला गेलेला आहे. पुढे खाली चुकीची जोडी. बटाटा पोर्तुगीज. बघा कंदील अरबी, शिपाई इंग्रजी आणि पिस्तूल पोर्तुगीज आहे. बटाटा बरोबर आहे, कंदील पण बरोबर आहे, पिस्तूल पण बरोबर आहे.
परंतु चुकीची जोडी कोणती येणार आहे? शिपाई. शिपाई हा फारसी शब्द आहे. शिपाई हा कोणता शब्द आहे? फारसी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक सी हे काय तर बरोबर आहे, कारण आपल्याला काय सांगितले? चुकीची जोडी ओळखायला लावली. चुकीची जोडी काय येणार आहे? तर सीच येणार आहे. बघा, शिपाई हा मूळचा फारसी शब्द आहे. शिपायाकडून चोर धरला गेला. शिपायाकडून वाक्याचा प्रकार ओळखा. नवीन कर्मणी कर्तरी भावे यापैकी नाही. आता भावे येणार नाही, कर्तरी पण येणार नाही. कर्तरी मध्ये काय राहतो ना? कर्त्याला प्रत्यय असतो. कर्त्याला कर्म नसतं, ठीक आहे ना. आणि क्रियापद हे तर येणार नाही, कारण इथं कर्त्याला प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय आहे, बरोबर ना. पण कर्मला आहे का? कर्म नसतं याच्यामध्ये. वाक्य कोणत्या काळातलं राहतं? वर्तमान काळातलं. ते आहे का? नाही, ते भूतकाळातले. भावे म्हणजे काय असतं ना? कर्त्याला प्रत्येक, कर्माला प्रत्येक, क्रियापदाला एक मात्रा. त्याच्यामुळे हा पण येणार नाही, हा पण नाही येणार. नवीन कर्मणी. नवीन कर्मणी, या नवीन कर्मणीला आणखीन एक नाव आहे, त्याला कर्म कर्तरी असं देखील म्हणतात. कर्म कर्तरी कशा? तर शिपायाकडून. बघा, शिपायाकडून चोर धरला गेला. कोणाकडून? शिपायाकडून. मग ज्यावेळी तुम्ही कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी येणार आहे त्यावेळेस कर्त्याला कडून प्रत्यय लागतो. कोणता प्रत्यय लागतो? कडून प्रत्यय लागतो. म्हणून त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तुमचं पर्याय क्रमांक 1 असेल. पर्याय क्रमांक 1. ओके, नेक्स्ट. तुरुंग हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? अरबी, फारसी, पोर्तुगीज आणि देशी. हा तुरुंग जो शब्द आहे ना, ज्यावेळेस आपण सराव पेपर घेतले होते आपल्या टेलिग्राम चॅनलला, त्या टेलिग्राम चॅनलच्या सराव पेपर मध्ये हा एक प्रश्न मी टाकलेला होता साप्ताहिकच्या याच्यामध्ये, आणि तो जशाच तसा आला. बघा, तुरुंग शब्द हा कोणत्या भाषेतून आला आहे? तर हा फारसी भाषेतून आलेला आहे. कशात ना? फारसी मधनं. म्हणून सांगतो, टेलिग्राम पण जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे, आणि बॅच पण करा. बॅचचं पुढे जाऊन बोलूया आपण. पुढे, आभाळगत माया तुझी आम्हावर राहू दे. आभाळगत माया तुझी आम्हावर राहू दे हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे? उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, आपण होती. बघा, ज्यावेळेस एकमेकांची तुलना केली जाते, आभाळासारखी माया तुझी आमच्यावर राहू दे, जसे आभाळाचे आहे ना त्याप्रमाणे. आणि ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या अलंकारामध्ये हे शब्द येतात कोणते? समसमान सारखा. समसमान सारखा, प्रमाणे परिगत. प्रमाणे परिगत हे ज्यावेळेस शब्द येतात त्यावेळी त्याला आपण उपमा अलंकार म्हणतो. मग इथं गत आलाय बघा, आभाळगत माया तुझी आम्हावर राहू दे, आहे की नाही? हे उदाहरण आपण या अगोदर पण घेतलेले आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे, शेतकऱ्याने शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही. या वाक्यामध्ये पण या उभा नावीचा प्रकार विकल्पबोधक, परिणामबोधक, न्यूनत्वबोधक, समुच्चयबोधक. आता येणार नाही, याच्यामध्ये हे किंवा ते असतं. परिणाम म्हणजे पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यावर परिणाम होतो. समुच्चय म्हणजे बेरीज केली जाते, म्हणजे पहिलं उदाहरण आहे त्याच्यात आणखीन एक बेरीज केली जाते, त्याला समुच्चय बोधक म्हणतात. परंतु न्यूनत्व बोधक येऊ शकतो. काय येणार आहे? शेतकऱ्याने शेती नांगरली, सगळं चांगलं होतं, शेवटी काहीतरी कमी राहून जातं. जसं की आता सगळं चांगलं झालं, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, ग्राउंड काढले, 45-47 ग्राउंड काढले, पेपर पण काढला, पण काहीतरी 1-2 मार्काने राहिले बिचारे, ज्यांची मेहनत खूप चांगली होती. असं नाही की तुम्ही कमी पडले, तुम्ही 100% दिले. आता शेवटी काही काही गोष्टी आपल्याला ज्या प्रामाणिकपणे मान्य करावंच लागणार आहे. 1% कमी पडलो, बरं की नाही? मग तसं इथे सगळं चांगलं आहे, शेतकऱ्यांनी शेती नांगरली, पण काय झालंय तर पाऊस पडलाच नाही, म्हणजे काय झालं? काहीतरी कमी राहिलंय. मग त्याला म्हणायचं न्यूनत्व बोधक. याच्यामध्ये असं कमीपणा दर्शवला जातो, कमीपणा दर्शविला जातो. ठीक आहे, जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे, बरहुकूम ह्या शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारामध्ये येतो? हा बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलाय. बरहुकूम या अगोदर पण घेतलेला आहे. कॉपी पेस्ट होतं रे, तुम्ही करत नाही, तेच प्रश्न येतात, तेच उदाहरण येतात. कोणी, मी असो किंवा कोणी असो, ते म्हणता आमचे आले, आमचे नाही आले, तेच येतात. कॉपी पेस्ट, मराठी कधी बदलत नाही. हा प्रश्न याच्या अगोदर येऊन गेलाय. व्यतिरेकवाचक, हेतुवाचक, योग्यतावाचक, विनिमयवाचक. बरहुकूम हा योग्यतावाचक आहे. बरहुकूम काय तर योग्यतावाचक आहे. बघा, योग्यतामध्ये काय काय येतं? बरहुकूम योग्य, सारखा, प्रमाणे, सम. व्यतिरेकवाचक मध्ये काय येतं? विना, शिवाय, खेरीज, वाचून. हेतुवाचक मध्ये काय येतं? साठी, कारणे, प्रित्यर्थ, निमित्त. आणि विनिमय वाचक मध्ये काय येतं? बदल, ऐवजी, जागी, बदली. विनिमय वाचक मध्ये काय येतं? बदल, ऐवजी, जागी, बदली. ओके, पुढे, खालील अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द: आशीर्वाद, परीक्षा, आध्यात्मिक, पोलीस. आशीर्वाद शब्द असा लिहिला जातो, पाठ करून ठेवायचा.
कारण हा 50 काय 100 वेळेस जरी म्हटलं तरी चालेल, रिपीट झालेला आहे, बऱ्याचदा रिपीट होतो, दरवर्षी परमनंट आहे. नेक्स्ट, उंबराचे फूल, वेडा मनुष्य, अति हुशार व्यक्ती, अतिशय दुर्मिळ गोष्ट आणि दृष्ट माणूस. जो माणूस कधीच भेटत नाही, जो माणूस जी वस्तू दिसत नाही त्याला म्हणायचं उंबराचं फूल, म्हणजे अतिशय दुर्मिळ गोष्ट. कधी बघितलंय का उंबराचं फूल? नाही ना, मग ते त्याला म्हणायचं अतिशय दुर्मिळ गोष्ट. उखळ पांढरे होणे, गरिबी येणे, अचानक वैभव प्राप्त होणे, अतिश्रमामुळे दमून जाणे यापैकी नाही. तर उखळ पांढरे होणे याचा अर्थ असा होतो की अचानक वैभव प्राप्त होणे, अचानक वैभव प्राप्त होणे, पर्याय क्रमांक 2. तीर पागडे होणे याचा अर्थ काय? आश्चर्यचकित होणे, नाराज होणे, भलतेच काहीतरी होणे आणि मर्यादा सोडणे. तर याचा योग्य अर्थ काय होतो? तीर पागडे होणे, नवीन आहे बघा, काहीतरी नवीन आलेला आहे प्रश्न, भलतेच काहीतरी होणे. तीर पागडे होणे म्हणजे काय? तर भलतेच काहीतरी होणे. नेक्स्ट, इतर पर्याय बघा, आश्चर्यचकित होणे म्हणजे अचंबा वाटणे किंवा थक्क होणे, नाराज होणे म्हणजे खट्टू होणे किंवा रुसणे, मर्यादा सोडणे म्हणजे शिस्त न पाळणे किंवा ताळतंत्र सोडणे. गाजर पारखी म्हणजे काय? सर्व विषयांत तज्ज्ञ असणारा, कसलीच पारख नसणारा, शेतीचे ज्ञान असणारे यापैकी नाही. तर गाजर पारखी म्हणजे ज्या व्यक्तीला काहीच माहित नाहीये, त्याला कसलीच पारख नाहीये, त्याला म्हणायचं गाजर पारखी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? गाजर पारखी, ज्याला कसलंच नॉलेज नाहीये. नेक्स्ट, चंद्रमौली या सामासिक शब्दाचा समास ओळखा. बघा, महत्वाचा आहे. विभक्ती बहुर्य, नत्र बहुर्य, सहबहुर्य आणि प्रादी बहुर्य. तर चंद्रमौली म्हणजे काय रे? चंद्रमौली तर हा विभक्ती आहे, याला विभक्तीचे प्रत्यय लागतात. ज्यावेळेस आपण विग्रह करू ना त्यावेळेस त्याला विभक्तीचे प्रत्यय लागणार, म्हणून त्याला विभक्ती बहुर्य म्हणा. मग त्याचा विग्रह बघूया आपण काय. बघा, चंद्रमौली या शब्दाचा अर्थ विग्रह असा आहे का चंद्र आहे मौलीवर म्हणजे डोक्यावर. बघा, चंद्र आहे डोक्यावर, आपण डायरेक्ट आपल्या भाषेमध्ये लिहूया. ज्याचा असा म्हणजे कोण? शंकर. ज्याचा असा म्हणजे कोण? शंकर. हे झालं पहिलं पद, हे झालं दुसरं पद. ओके, 2 पद झाले. आता जेव्हा तिसऱ्या पदाचा बोध होणार, तिसरं पद कोणते? शंकर. त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो? बहुर्य म्हणतो. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? बहुर्य समास म्हणतो. बरोबर आहे की नाही? मग आता बघा, ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान नसून त्यातून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला काय म्हणायचं? बहुर्य समास म्हणायचं. विभक्ती बहुर्य बघा बरं, ज्या समासाचा विग्रह करताना गाळलेल्या विभक्ती प्रत्ययांचा किंवा सर्वनामाचा विभक्ती रूपांचा वापर करावा लागतो त्याला विभक्ती बहुर्य म्हणतात. त्याला काय म्हणतात? विभक्ती बहुर्य. येथे मौलीवर सप्तमी विभक्ती असा विग्रह असल्याने हा विभक्ती बहुर्य प्रकारात मोडला जातो. पुढे, पैसा हा शब्द कोणत्या भाषेतून आलाय? बघा, पैसा खूप गरजेचा आहे, बरं ना. तुम्ही अभ्यास करताय तर पैशासाठीच करताय, नोकरी लागायचं म्हणजे काहीतरी आपलं आयुष्य चांगलं घडावं, आपल्या मुलांचं चांगलं आयुष्य घडावं, बरोबर नाही? इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी आणि अरबी. तर पैसा जो शब्द आहे हा फारसी भाषेतून आलेला आहे. पैसा हा शब्द कुठून आलाय? फारसी भाषेतनं. पुढे, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. चुलीवर चवळी शिजत होती. आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ, स्वार्थी. आज्ञार्थ म्हणजे आज्ञा केली जाते, आज्ञा करणे. आज्ञार्थ म्हणजे काय? आज्ञा करणे. विद्यार्थ म्हणजे क्रियापदाला वा, वी, वेचे प्रत्यय लागतात. संकेतार्थ म्हणजे काय राहतात? जर तर, जर तर, जेव्हा तेव्हा. आणि स्वार्थी म्हणजे काय राहतं? काळाचा बोध. स्वार्थी म्हणजे काय असतं? काळाचा बोध करणे. मग आता इथं बघा, लक्ष द्या, काळाचा बोध केलाय की नाही? चुलीवर चवळी शिजत होती म्हणजे कशाचा? तर हा तुमचा काय ना, शिजत होती अपूर्ण भूतकाळ आहे. अपूर्ण भूतकाळ म्हणजे ज्यावेळी काळाचा बोध होणार आहे त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार? तर स्वार्थी वाक्य म्हणणार. त्याला काय म्हणणार? स्वार्थी वाक्य. चुलीवर चवळी शिजत होती. पर्याय क्रमांक 4 हे 4 हे त्याचं काय तर योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, असावा सुंदर स्वप्नातील बंगला. पुढील वाक्याचा प्रकार. असावा हे क्रियापद आहे, असावा. ठीक आहे ना. मग असावा आज्ञार्थीला नाही, संकेतार्थ नाही, स्वार्थी नाही, पण वाविवीचे प्रत्यय लागलाय, बरं ना. वा, वी, वे हे प्रत्यय लागतात की नाही? मग असावा कोणता प्रत्यय लागलाय? वा लागलाय, म्हणून त्याला म्हणा विद्यार्थ. एवढंच आहे. क्रियापदाचे अर्थ 4 आहे आणि हे 4 तुमच्या समोर आहे. ओके. नेक्स्ट, सूर्य डोंगराआड गेला. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता काम करतं? बघा, अधोरेखित काय? तर डोंगराआड आहे. आता मी लिहिलं सूर्य गेला, मी लिहिलं सूर्य गेला. ठीक आहे. कुठे गेला? सूर्य गेला, पण कुठे गेला? इथं कर्म तर नाहीये. कर्म असतं तर कर्मपूरक म्हटलं असतं आपण.
तुम्ही या दोघांमध्ये कन्फ्युज होणार आहे, बरं की नाही. मग सूर्य गेला तर कुठे गेलाय तो? डोंगराआड गेलेला आहे, डोंगराआड. मग ज्यावेळेस डोंगराआड याला कशाची गरज पडली, कशाच्या आधाराची गरज पडली? या डोंगराची गरज पडली या शब्दाची. मग त्याला म्हणा आधारपूरक म्हणा, त्याला काय म्हणायचं? आधारपूरक. हा प्रश्न IMP आहे, व्यवस्थित डेडिकेशन ठेवा, लक्ष ठेवा, याच्यावर प्रश्न विचारता. लेवल वाढली आता यावर्षी मराठी व्याकरणाची. पहिले एकदम बेसिक होतं, आता बघा याच्यावर आलाय. सूर्य ढगाआड गेला म्हणजे कुठं गेला? डोंगराआड. तर आधार आहे, बरोबर ना. बघा आधारपूरक म्हणजे काय? सूर्य डोंगराआड गेला, या वाक्यात गेला हे क्रियापद आहे, ठीक आहे, मान्य आहे. आधारपूरकाची भूमिका काय असते? जर आपण फक्त सूर्य गेला असे म्हटले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही होत पूर्ण. सूर्य नेमका कुठे गेला हे स्पष्ट करण्यासाठी डोंगराआड या स्थलवाचक शब्दाची जोड द्यावी लागली, म्हणजे या ठिकाणाची जोड द्यावी लागली. येथे डोंगराआड हा शब्द क्रियेचा आधार दर्शवतो, म्हणून तो आधारपूरक ठरतो. म्हणून तो काय ठरतो? आधारपूरक ठरतो. ओके, नेक्स्ट. आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासन करतो, या वाक्यातील उभयनव्य. बघा स्वरूपबोधक म्हणजे उलगडून सांगणे, इथं उलगडून सांगितलंय का नाही. कारणबोधक म्हणजे कारण देणे, संकेतबोधक म्हणजे जर तर जेव्हा तेव्हा. आमचे शरीर कसे व्हावे? सदृढ व्हावे म्हणून आम्ही काय करतो? योगासन करतो. काहीतरी उद्देश आहे, व्यायाम करण्याचा काहीतरी उद्देश. उद्देश काय? का शरीर चांगलं करायचंय, बरोबर ना, सदृढ करायचंय, म्हणून आम्ही काय करतो? योगासन करतो. म्हणून त्याला काय म्हणा? उद्देशबोधक म्हणा. त्याला काय म्हणा? उद्देशबोधक. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवसे. अपनुती, उत्प्रेक्षा, व्यतिरेक आणि अनन्वय. ज्या वेळेस उपमय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ ठरतं आणि ज्या उदाहरणामध्ये किंवा ज्या अलंकारामध्ये ऊन उंचे प्रत्यय येतात, ऊन उंचे, बरोबर ना, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण व्यतिरेक अलंकार म्हणतो. कारण व्यतिरेक मध्ये काय ना, उपमेय हे नेहमी उपमानापेक्षा श्रेष्ठ ठरत असतं आणि ऊन ऊन येतं याच्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटली. अधोरेखित शब्दाची लक्षणं ओळखा. आता बघा पहिले फक्त काय यायचं माहिती का? पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटली. अभिधा व्यंजना लक्षणा एवढंच यायचं. आता काय आलंय? लक्षणामधले उपप्रकार आहे. सारोपा शुद्ध आहे, उपादान शुद्ध आहे, साध्यवसना शुद्ध आहे की लक्षण अलक्षण शुद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर काय? उपादान शुद्ध लक्षण आहे. हा विचारलेला प्रश्न आहे, चालू वर्षी आताच आहे. उपादान शुद्ध लक्षणा मग आहे की नाही? मग बघा काय आहे, तर उपादान शुद्ध लक्षणा म्हणजे शब्दाचा मुख्य अर्थ जेव्हा लक्षार्थाला सोडून जात नाही तेव्हा तो त्याच्या बरोबर प्रकट होतो, तेव्हा त्या लक्षणेला उपादान शुद्ध लक्षण असे म्हणतात. बघा जहत जहत म्हणजे मुख्य अर्थ सोडून, अजत अजत म्हणजे मुख्य अर्थ न सोडता. या लक्षणेमध्ये लक्षार्थ हा मुख्य अर्थाला सोडून जात नाही, म्हणून या लक्षणेला अजहल लक्षण असे म्हणतात. लक्षामध्ये शब्दाचा मुख्य अर्थ जेव्हा लक्षार्थाला सोडून जात नाही तो त्याच्याबरोबर प्रकट होतो, तेव्हा त्या लक्षणाला काय म्हणतात? उपादान शुद्ध लक्षणा म्हणतात. बरोबर. आणखीन उदाहरण. पानिपतवर 1.25 लाख बांगडी फुटली, 1.25 लाख सैन्य मेले, वैद्यने आले आणि किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. हे पण लक्षात ठेवा, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. पुढे वाक्यातील रस ओळखा. उपासमज लागला, सखीबाई उपासमज लागला. शृंगार, करुण, बिभत्स आणि हास्य. याचं योग्य उत्तर का? हास्यरस आहे, ज्याच्यातनं हास्य निर्माण होतं त्यावेळेस त्याला आपण हास्यरस म्हणतो. उपासमज लागला, सखीबाई उपासमज लागला. अशुद्ध शब्द. कठीण, विहीर, बहीण आणि जमीन. तर बहीण हा शब्द कसा आहे? तर अशुद्ध आहे. बहीण हा शब्द अशा प्रकारे लिहिला जातो, वेलांटी दुसरी असते. पर्याय क्रमांक 3. योग्य शब्द. अनस्विया, गृहपाठ, उज्ज्वल आणि सहाय्यक. शुद्ध शब्द म्हणजे सहाय्यक हा काय? तर तुमचा शुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट. विरागी शब्दाचा समानार्थी समास ओळखा. विभक्ती बहुर्य, नत्र बहुर्य, सहप्र बहुर्य आणि प्रादी बहुर्य. तर विरागी या शब्दाचा समास आहे. इथं काय ना, विभक्ती पण नाही, नत्र पण नाही, सह पण नाही, प्रादी बहुर्य. प्रादी काय आहे? तर वि प्रत्यय लागतो इथं. वि शब्दाच्या सुरुवातीला उपसर्ग लागतो. आणखीन यामधले उपसर्ग बघा. विरागी या सामासिक शब्दाचं विग्रह. विगत गेला आहे राग, प्रेम, आसक्ती, ज्याच्यापासून असा तो असा होतो. ठीक आहे. प्रादिबहुर्य म्हणजे ज्या बहुर्य समासाचे पहिले पद प्र, परा, अप, वि, सु, दु, विनी, विनी अशा उपसर्गाने प्रादी सुरू होते. अशा उपसर्गाने प्रादी सुरू होते, त्याला प्रादिबहुर्य समास म्हणतात.
येथे विरागी या शब्दात वि हा उपसर्ग विगत निघून गेलेला या अर्थाने वापरलेला आहे. बघा, वि हा उपसर्ग विगत या अर्थाने वापरलेला आहे. या सामासिक शब्दातून तिसऱ्या पदाचा उदाहरणार्थ संन्यासी किंवा विरक्त पुरुष असा बोध असल्याने त्याला बहुव्रीही समास म्हणतात. त्याला काय म्हणतात? बहुव्रीही समास म्हणतात. नेक्स्ट, मी त्याला मुंबईस धाडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तृकर्म, कर्मभाव, कर्मकर्तरी आणि कर्तृभाव. याचं योग्य उत्तर काय? कर्तृभाव आहे. कर्तृभाव. का? मी त्याला मुंबईस धाडला. धाडणारा कोण आहे? धाडणारा मी आहे. वाक्यातील सुरुवात तू तुम्ही नी न होता, तू तुम्ही नी न होता, इथं दुसऱ्याने होते. ठीक आहे. आणि धाडण्याची क्रिया कोणावर घडली? त्याच्यावर, म्हणजे कर्माला प्रत्यय आहे आणि क्रियापदाला काय? स किंवा त नाही लागलेला. स किंवा त प्रत्यय लागलेला नाही म्हणून त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं कर्तृभाव संकर. याचा चार्ट घेतलेला आपल्या संपूर्ण पोलीस भरती बॅच मध्ये. तर संपूर्ण पोलीस भरतीची जी बॅच आहे ती बॅच करा. या बॅच मध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे. 2 बॅच आपल्या, एक संपूर्ण पोलीस भरती ज्याची किंमत फक्त 299 रुपये आहे. 299. आणि एक आपली वर्दी बॅच आहे. वर्दी बॅच. ह्या बॅच मध्ये तुम्हाला 1 वर्षाचा कालावधी, पूर्ण 1 वर्ष. तुम्हाला कुठलीही बॅच करायची गरज नाही. तुम्ही फक्त एवढी बॅच जर केली तर तुमचा पूर्ण पोर्शन कव्हर होणार आहे. यामध्ये मी प्रश्नपत्रिका देणार आहे, टॉपिकच्या टेस्ट देणार आहे. बेसिक पासून आहे, बेसिक टू ऍडव्हान्स, म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळं असणार आहे. तर बघा, हीची किंमत आपण 799 रुपये ठेवली फक्त, कारण कालावधी 1 वर्ष असणार आहे. 1 वर्ष पूर्ण. काळजी करू नका, मी तुमच्या सोबत काही गोष्टींचा मेंटेनन्स असतो, त्यासाठी आपल्याला फी ठेवावी लागते. नाहीतर मी तुम्हाला फ्री पण देऊ शकतो युट्यूब प्रमाणे. ओके. याच्या तुम्हाला PDF सुद्धा भेटणार आहे. PDF उपलब्ध आहे. ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी मला ह्या नंबरला मेसेज करा. 8329603029 व्हॉट्सअप नंबर आहे. मला हाय मेसेज करा किंवा ऍप लिंक द्या, मी देऊन टाकेल तुम्हाला. नेक्स्ट, ने एशी विभक्तीचा प्रत्यय पंचमी, तृतीया, द्वितीया आणि सप्तमी. तर बघा, ने ची किंवा नी असेल तरी चालतंय. हा तुमचा तृतीय विभक्तीचा प्रत्यय. कशाचा आहे? तृतीय विभक्ती. नेक्स्ट, विनंती अर्ज ऐसाचे अव्यय प्रकार कारणबोधक, उद्देशबोधक, स्वरूपबोधक, उभयनवी, स्वरूपबोधक आणि संकेतबोधक. तर कारण दिलेलं नाहीये, उद्देश पण नाही, संकेत पण नाहीये, स्वरूपबोधक आहे. काय आहे? कारण यामध्ये उलगडून सांगितलेलं आहे. उलगडून सांगितले म्हणून त्याला तुम्ही काय म्हणणार? तर विनंती अर्ज ऐसाचे म्हणजेच स्वरूपबोधक हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, पुढील क्रियापद ओळखा. परमेश्वर सर्वत्र आहे. प्रयोजक, शक्य, अनियमित, भाव, कर्तृ. प्रयोजक म्हणजे कर्त्याकडून क्रिया घडते. काय होतं? दुसऱ्याकडनं क्रिया घडत असते. मग इथं नाहीये. शक्य म्हणजे स्वतःला काम करवतं, कर्त्याला स्वतःला. मला 1600 मीटर पळवतो, मला 5 किलोमीटर पळवतो, याला शक्य म्हणा. भाव कर्तुक म्हणजे जिथं उजाडले, गजाडले हे असे शब्द असतात त्याला भाव कर्तुक म्हणतात. अनियमित म्हणजे ज्याच्यामध्ये निश्चित माहिती नसते. ज्यामध्ये निश्चित माहिती नसते. आता बघा, परमेश्वर सर्वत्र आहे. परमेश्वर सर्वत्र. कुठे परमेश्वर? फिक्स जागा दिली का? नाही, सगळ्या ठिकाणी. पण एक ठिकाण सांगितलंय का इथं नाही. मग त्याला म्हणायचं अनियमित क्रियापद. त्याला काय म्हणायचं? अनियमित क्रियापद. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, 8वी अधोरेखित विशेषणाचा प्रकार. कडनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक यापैकी नाही. ज्यावेळेस क्रम दर्शवचा आहे, बरं ना, ज्यावेळेस क्रम दर्शवला जाणार आहे त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? क्रमदर्शक संख्या विशेषण. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? क्रमवाचक. आणि जेव्हा याच्यामध्ये 5च्या पुढे जातं त्यावेळेस त्याला विग्रह करताना वाविवीचे प्रत्यय लागतात. आता बघा, इथं म्हणलं 8वी म्हणलेलं आहे, तर काय म्हणलं? 8वी म्हणजे कोणता प्रत्यय लागला? वी प्रत्यय लागला. मग त्याला म्हणा क्रमवाचक. त्याला काय म्हणायचं? क्रमवाचक. बघा, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार. मी स्वतः त्याला पाहिले. शेवटचे 10 प्रश्न आपण एकूण किती घेणार आहे? टॉपचे 50 प्रश्न घेणार, त्याच्यामधले शेवटचे 10 आहे. मी स्वतः त्याला पाहिले. पाहणारा कोण आहे? मी आहे. हा झाला कर्ता. कर्त्याच्या नंतर काय आलंय? स्वतः. कर्त्याच्या नंतर काय आलंय? स्वतः. मग ज्या वेळेस कर्त्याच्या नंतर आपण स्वतः आणि निज हे शब्द जेव्हा येतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? आत्मवाचक म्हणायचं. कर्त्याच्या नंतर
कर्त्याच्या नंतर जेव्हा आपण, स्वतः आणि निज हे तिघ पण शब्द ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, आत्मवाचक म्हणायचं. आणि सुरुवातीला जर आले संपूर्ण मानव जातीसाठी लागू असेल तर त्याला देखील आत्मवाचकच म्हणायचं. ठीक आहे. पण आता सध्या एवढंच लक्षात ठेवा, हे कर्त्याच्या नंतर आलेले. मी स्वतः त्याला पाहिलं, मी हा करताय, मी काय करता, कर्त्याच्या नंतर स्वतः आलं की नाही, म्हणून त्याला आत्मवाचक म्हटलं. सन्मती शब्दाचा विग्रह बघा, सन्मती, सत अधिक मती, सत अधिक मती बरोबर सन्मती. आणि तुम्ही म्हणणार इथं पण इथं तचा पाय मोडलाय का, नाहीये. ज्यावेळेस व्यंजन संधी असते ना, व्यंजन संधी, तर व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दाची शेवटच्या अक्षराचा नेहमी पाय मोडला जातो. मग इथं तचा पाय मोडला होता म्हणून त्याचं योग्य उत्तर काय, तर पर्याय क्रमांक 1. व या व्यंजनाचं उच्चार स्थान कंठोष्ठ्य, कंठतालव्य, दंतोष्ठ्य आणि औष्ठ्य. तर व या व्यंजनाचं उच्चार स्थान आहे दंतोष्ठ्य. पर्याय क्रमांक 3 हे त्याचा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खाली समानार्थी नसणारा म्हणलेलं आहे. गज, कुंज, हत्ती, गजेंद्र. बघा हत्तीचे समानार्थी शब्द गज, कुंजर, सारंग, सारंग आणि नाग. गज, कुंजर, सारंग, नाग. इथं काय म्हणले, कुंज म्हणले, फक्त कुंज, म्हणून तो त्याचा नसणार आहे. आणि इथं काय कुंजर जर असतं तर गोष्ट वेगळी, त्यांनी फक्त काय म्हणले, कुंज म्हणलंय. हत्ती, गज, कुंजर, सारंग, नाग. बाकीचे सगळे समानार्थी आहे, तो नाहीये. बघा, अयोग्य वाक्य प्रचार, हात कापून दाखवणे, लेखी करार करून देणे, हातखंडा असणे, अंगी काम करण्याचे कौशल्य नसणे, हात चोळीत बसणे, संधी निघून गेल्याने चरफडत बसणे, हात टाकणे म्हणजे मारणे. तर याचं योग्य उत्तर काय, अयोग्य म्हणले, अयोग्य. हातखंडा असणे म्हणजे अंगी काम करण्याचे कौशल्य नसणे. पर्याय क्रमांक 2 हे काय, तर अयोग्य. नेक्स्ट, मशाल धरणारा नोकर यासाठी योग्य शब्द मल्लीनाथी, मदारी, माहूत आणि मशालजी. मशाल धरणारा नोकर कोण असतो, मशाल जे असतो. मशाल धरणारा नोकर कोण आहे, मशालजी. गटात न बसणारा नदी, निरंजनी, सरिता आणि धव. तर धव हा काय, तर गटात न बसणार आहे. धव म्हणजे काय, पती, पती, वल्लभ, पती, कांतार, धव. हे काय, तर नवरा म्हणजे पती याचे समानार्थी. बाकी सगळे एक असले तर नदीचे समानार्थी शब्द आहे, म्हणून तो 4 नाहीये. योग्य वाक्य प्रचार, ताव मारणे, भरपूर न खाणे, तारे तोडणे, विचार करून बोलणे, ताल सोडणे, धरबंद नसणे आणि ताव चढणे म्हणजे राग न येणे. तर याचं योग्य उत्तर काय, ताल सोडणे म्हणजे धरबंद नसणे. पर्याय क्रमांक 3. चरणांबुज, चरणांबुज या सामासिक शब्दाचा समास ओळखा. उपपद, तत्पुरुष, कर्मधारय, बहुव्रीहि आणि द्वंद्व. तर चरणांबुज म्हणजे काय, तर कर्मधारय. चरणांबुज म्हणजे काय, तर कर्मधारय. का, तर बघा, कर्मधारय ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात त्यांच्यात विशेषण किंवा उपमान, उपमेय संबंध असतो, त्याला कर्मधारय म्हणतात. चरणाबुज म्हणजे काय, चरण अधिक अब्ज हा प्रथम विभक्तीत आहे, बरोबर. अब्ज पण कोणत्या विभक्तीत आहे, प्रथम विभक्तीत आहे. या शब्दांचा विग्रह चरण हेच अब्ज म्हणजेच काय, कमळ. हे पण काय झालं तुमचं प्रथम विभक्तीत, म्हणून त्याला काय म्हणायचं, कर्मधारय. एवढंच आहे, बाकी जास्त काही विग्रह नाहीये. नेक्स्ट, चंद्रोदय या शब्दाचा विग्रह चंद्र अधिक उदय, चंद्र अधिक उदय, चंद्र अधिक दय आणि चंद्र अधिक उदय. तर चंद्र अधिक उदय हा त्याचा योग्य उत्तर आहे, चंद्रोदय. ठीक आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे. पण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, चांगली कमेंट करा. आणखीन पुढचे 50 प्रश्न घ्यायचे का, घ्यायचे असल्यास सांगा, मी आपण कंटिन्यू करूया. मेधा राम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायला लावले आपल्याला. काय म्हणले, मेधा राम तो श्याम सावळा, रूपक, उपमा, श्लेष आणि यमके. ओके. आता इथं काय ना, असा प्रश्न येतो बघा, मेघा सम तो श्याम सावळा, तो श्याम सावळा असा येतो. त्यांनी फिरवला असेल किंवा टायपिंग मिस्टेक असेल पुस्तकामध्ये, जे असेल ते, बरोबर ना. आता ज्या वेळेस समान सारखा, प्रमाणे, परिगत हे शब्द येतात, कोणते, परत लिहून देतो मी तुम्हाला, दरवेळेस लिहून देईल का, आता पाठ झाली पाहिजे. समान सारखा, प्रमाणे, परिगत हे ज्यावेळेस असे शब्द येतात ना, त्यावेळेस त्याला काय म्हटलं तर उपमा अलंकार म्हणतात. उपमा. कारण मेघा सम तो श्याम सावळा, त्याची तुलना, मेघाची तुलना श्याम सावळा या सोबत केली, म्हणून त्याला काय म्हणा,
उपमा अलंकार म्हणा. ठीक आहे, अशा प्रकारे आजचे आपले 50 प्रश्न पूर्ण झाले. नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच नवीन लेक्चर सोबत भेटूया. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 8329603029 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ओके, चला आजचं लेक्चर इथंच थांबूया. धन्यवाद.